मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भाजपने निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभे केल्यावरून राऊतांनी नितेश राणेंना डिवचलंय. नितेश राणेंनी मुस्लिम उमेदवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं राऊतांनी म्हटलं. सोबतच एरवी एवढा द्वेष करता मग परत मतांसाठी त्यांच्याकडे का जाता असा सवालही राऊतांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलंय. आता मराठी आणि अमराठी वाद पेटलाय. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल, या भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये केलेल्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर. भाजपकडून 137 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात भाजपच्या 76 महिला आहेत. नागपुरात तिकीट वाटपाचा वाद थेट घरात. पतीची बंडखोरी. नाराज माजी महापौरांनी गाठलं माहेर. भाजपच्या माजी महापौर घर सोडून माहेरी. पत्नी बंडखोर, पतीविरोधात प्रचार करणार. मैं हूं डॉन गाण्यावर सुनील तटकरेंचा ठेका. कार्यकर्त्यांनी तटकरेंसाठी वाजवलं खास गाणं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर धरला ठेका. मुरुड महोत्सवात सुनील तटकरेंचा ठेका. रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर. महायुतीची मुंबईत 12 जागा सोडण्याची तयारी. रिपाई उर्वरित 27 जागांवरचे उमेदवारांचे अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी 400हून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर 293 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण किती उमेदवार रिंगणात आहे हे स्पष्ट होईल. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 1033 अर्ज दाखल झालेत. उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान 77 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. सध्या 956 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर किती जण उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 956 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 117 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता महापालिकेसाठी 839 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. मुलुंडमध्ये भाजप उमेदवारांमध्ये गोंधळ. भाजपकडून हेतल गालांना उमेदवारी. शुभेच्छा मात्र हेतल जोबनपुत्रा यांना सोशल मीडियावरून व्यक्त केली खंत. मालेगाव महापालिकेत इस्लाम पक्षानं खातं उघडलं. इस्लाम पक्षाच्या मुनिरा शेख बिनविरोध विजयी. न्यायालयाच्या शाहीम खान यांचा अर्ज माघारी. खान यांचा अर्ज मागे. मुनिरा शेख बिनविरोध. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी गुड न्यूज. महामुंबईकरांच्या दिमतीला लवकरच 3 मेट्रो, ऐरोली काटई नाकामार्गही लवकरच खुला होणार आहे. सुखद आणि जलद प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला नववर्षाचं मोठं गिफ्ट. नाशिक अक्कलकोट 374 किलोमीटरचा 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी. ईव्ही फ्रीजसह घरगुती उपकरणांवर आजपासून स्टार रेटिंग बंधनकारक. ऊर्जा बचतीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कोल्हापुरात भरधाव कारनं तिघांना चिरडलं. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरातली घटना. शाहूपुरी पोलिसांकडून तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरू. कोल्हापुरात भरधाव कारनं तिघांना चिरडलं. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरातली घटना. शाहूपुरी पोलिसांकडून तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरू.